9 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. जे जे बदलत आलं 9 वर्षात किंवा त्याच्याही आधी, जे जे बघितलं ते ते शिकत गेलो आणि शिकवत गेलो. तर आता आपण काय करूया, सगळ्यात पहिले बेसिक इन्स्ट्रक्शन्स तुमच्यासाठी, कारण हा वेबिनार बऱ्यापैकी वेळ घेणार आहे. 1-1.5 तास तरी जाणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं तुमचा माईक म्यूटवरती ठेवा. बाय डिफॉल्ट आता असेलच. त्यानंतर प्रश्न जर असेल तर तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता. ते प्रश्न उत्तर आपण शेवटी घेणारच आहोत. तर जे काही प्रश्न असतील तुम्ही तिथे चॅटमध्ये टाकू शकता. त्यानंतर नोट्स ठेवा किंवा डिजिटली तुमच्याकडे काही नोटपॅड असेल, पेपर नोटबुक असेल तर नोट्स घेत राहा. स्क्रीनचं स्क्रीनशॉट्स घेत राहा. स्क्रीनवरती जे जे येत राहील. ठीक आहे. सो प्रॅक्टिकल सेशन असणार आहे. जे जे येत जाईल तसं तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचेच असतील तर घेऊ शकता. जितकं नोट करून घ्याल तेवढं चांगलं. त्यानंतर डिस्ट्रॅक्शन टाळा. आजूबाजूला कोण असेल तर तिथून थोडस लांब बसा. पूर्ण वेळ फोकसने द्या, कारण तुम्ही पैसे भरलेले आहेत आणि तुम्ही एक चांगली गोष्ट शिकणार आहात, तर तुम्ही फुल फोकसने शिकायचे. तर ठीक आहे. तर काही क्वेश्चन असतील तर आपण शेवटी घेणारच आहोत. माझ्याबद्दल मी तुम्हाला माहिती थोडीफार दिलेलीच आहे. आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊया. जो आपला आजचा मुद्दा आहे तो, की प्रॉम्प्ट लिहून प्रो डिझायनर्स कसे बनायचे. कारण तुम्ही आता ग्राफिक डिझायनर तर आहातच किंवा ग्राफिक डिझायनिंग तुम्ही शिकत असाल. पण हे जे काही आता नवीन सुरू झालेलं आहे मार्केटमध्ये, की प्रॉम्प्ट, एआय आणि हे सगळ्या गोष्टी, तर याच्यातून प्रो डिझायनर कसं बनायचं हे आता आपण बघणार आहोत. याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एआय हे फक्त एक टूल आहे, हे एवढं लक्षात ठेवा. कारण आता काय चाललंय की इन्स्टावरती तुम्ही बघत असाल, खूप रील्स येतात, एआय मुळे हे, एआय मुळे ते आणि असं सगळं. पण एआय खरं तर काय आहे की एक टूलच आहे, जे की खूप वर्षाआधी, जसं मी आता हे उदाहरण देत राहीन ना आधी मधी, जसं काही खूप वर्षाआधी जेव्हा हाताने पोस्टर्स बनवले जायचे म्हणजे पेंट करून, त्याच्यानंतर जे टूल्स आले ते म्हणजे फोटोशॉप किंवा डिजिटल पब्लिशिंग जे काही आलं, त्यात ज्यांनी ज्यांनी पुढे जाऊन ते शिकून घेतलं ते त्यात तरले, त्याच्यात ते पुढे डिझायनर म्हणून आले किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये ते टिकून राहिले. आताचा काळही तसाच आहे. एआय हे टूल्स येत आहेत, प्रॉम्प्ट वरती डिझाईन्स बनतायत, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. किंवा आता फोटोशॉप येत आहे ही एकच गोष्ट येते आणि मग त्याच्यावरतीच होईल सगळं असं नाही. तर तुम्हाला एआय पण हे समजलं पाहिजे. एआय हे एक टूल आहे, प्रॉम्प्ट त्यातली ही एक स्किल आहे जे तुम्हाला आता शिकायचं आहे. तर याच्यासाठी जे जे टूल्स वापरले जातात ते कुठले, तर सगळ्यात पहिलं आता तुम्हाला माहित असेल की चॅट जीपीटी आहे, त्यानंतर जेमिनाय आहे, नंतर आता हे एडोबचं फायरफ्लाय एक आहे, मिड जर्नी आहे आणि प्रीपिकचं पण आता बऱ्यापैकी टूल्स आलेले आहेत. तर ह्या आता जे काही आपण आता प्रॉम्प्टिंग जे शिकणार आहोत, जे बघणार आहोत, हे कुठे कुठे वापरलं जाऊ शकतं, तर ह्या सगळ्या ऍप्स वरती वापरलं जाऊ शकतं. कारण ह्याचं फंडामेंटल हे एकच आहे. प्रॉम्प्टिंगचा अर्थ सगळीकडे तोच आहे. त्यामुळे आपण कुठल्या तरी चॅट जीपीटी साठी प्रॉम्प्टिंग शिकतोय आणि जेमिनाय साठी शिकत नाहीये असं नाहीये. हे जे काही आपण आता शिकणार आहोत ते सगळ्या ऍप साठी लागू पडतं. ठीक आहे. तर आता आपण एका उदाहरणापासून सुरू करूया. आता जे मी डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला, ते खूप नीट लक्ष देऊन बघा. आणि त्याच्यासाठीचा जो मी प्रॉम्प्ट टाकला होता तो पण बघून घ्या. मी एआय वरती म्हणजे चॅट जीपीटीला असं सांगितलं की क्रिएट अ पोस्टर फॉर पार्टी. हे जेव्हा मी टाकलं त्याच्यानंतर त्याने हे जनरेट केलं. ठीक आहे. तर हे डिझाईन बघून ठेवा कसं आहे, किती चांगलं आहे किती वाईट आहे हे आपण सगळं नंतर बघूया. फक्त हे डिझाईन लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा विषय महत्वाचा का आहे, कारण एआय टूलमुळे डिझाईन इंडस्ट्री बदलते आहे, बरोबर. त्यानंतर चांगला प्रॉम्प्ट म्हणजे चांगला आउटपुट. जर तुमचा प्रॉम्प्ट खराब असेल तर तुम्हाला आउटपुट हा खराबच येणार आहे. वेळ वाचतो का, तर हो, खूप वेळ वाचतो. म्हणजे मी कालचंच एक उदाहरण देतो. काल मी एका माझ्या प्रॉडक्टसाठी फोटोशूट करायला मला 3 तास जातात. म्हणजे ते सगळं सेटअप करा, हे करा, ते करा, हे सगळं करा.
काल मी 5 मिनिटात तो प्रॉम्प्ट टाकला, म्हणजे एआयचा जो फ्लो बनवलेला तो केला आणि 5 मिनिटात माझं प्रॉडक्ट शूट तयार झालेलं. तर हे काय आहे की वेळ वाचतो माझा. रिव्हिजन्स कमी होतात. करेक्ट. क्लायंटला आपण जर एखादी गोष्ट देतोय, तर त्याच्यात आपण प्रॉम्प्टने बनवलेल्या गोष्टी जास्त ऑप्शन्स देऊन रिव्हिजन्स कमी करून घेऊ शकतो. रिव्हिजन्स म्हणजे काय, तर चेंजेस. सॉरी. प्रॉम्प्ट लिहिता जर तुम्हाला येत असतील, तर जसं आपण मगाशी म्हटलं, तुम्ही फ्युचर रेडी होऊन जाता. कारण तुम्हाला जर ते प्रॉम्प्ट येत असतील, तर तुम्ही त्या टाइम सोबत चालत आहात. तर हे कोणाला रिप्लेस करणार आहे एआय? ज्यांना जे डिझायनर ज्यांना एआय येत नाही त्यांना. कारण आता मी सुद्धा कंपनी चालवतो. तर मी सुद्धा जेव्हा एखादा ग्राफिक डिझायनर हायर करतोय, मी एखाद्या कामाला घेतोय, तर मी पहिला दुसरा प्रश्नच माझा हा असतो की तुला एआय टूल्स वापरता येतात का? जर येत असतील तर तो माझ्या कामाचा आहे. याच्याने माझा जॉब, म्हणजे त्या मुलाचा जॉब नाही गेला. मी काय विचारलं की तुला एआय टूल्स वापरता येतात का? जर येत असतील तर त्याला मी हायर करेन. जर नसतील येत तर मग मी पुढच्याला विचारेन. म्हणजे काय, तर जॉब कुणाचा गेला? ज्याला एआय टूल्स येत नाही. ठीक आहे. तर प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर एआय ला जे काही आपण करायला सांगतो ते एकदम नीट जेव्हा आपण सविस्तरपणे सांगणार, त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. त्यात काय काय असतं? काय डिझाईन करायचं, स्टाईल, मूड, रंग, फॉर्मॅट, पर्पज, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं एकत्र करून जे काही आपण लिहून त्याला सांगू, तो प्रॉम्प्ट. ठीक आहे. आता मी वरवरती थोडंसं सांगतोय. कदाचित तुम्हाला ह्यातले काही मुद्दे माहीत असतील. असं होणार नाही की तुम्हाला सगळंच माहिती आहे आणि किंवा ह्यातलं काहीच माहित नाही. कारण युट्यूब, इन्स्टावरती काही ना काहीतरी येत असतं. वेबिनारचा आत्ताचा उद्देश हा आहे की प्रॉपर स्ट्रक्चर्ड तुम्हाला एक फ्रेमवर्क द्यायचं, ज्याच्याने तुम्ही प्रॉम्प्ट एकदम ॲक्युरेटली लिहू शकाल. तर याच्यानंतर चांगला प्रॉम्प्ट आणि खराब प्रॉम्प्ट मध्ये काय फरक आहे हे एकदा आपण बघून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल याच्या पुढचे जे काही आपले स्टेप्स आहेत किंवा आपण याच्या पुढे मी जे काही तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला समजत जाईल. ठीक आहे. तर चुकीचा प्रॉम्प्ट काय, तर मेक अ पोस्टर फॉर कॉफी. ठीक आहे. तर ह्या प्रॉम्प्ट मध्ये त्याला जो कोणी, म्हणजे जे कुठलं टूल तुम्ही वापरताय त्याला काय समजलं, एक पोस्टर बनवायचं आहे कॉफीसाठी. त्यात बाकी डिटेल्स दिले का तुम्ही? नाही दिले. आता गुड प्रॉम्प्ट काय आहे की नाईट कॉफी रेव पार्टीसाठी सिनेमॅटिक पोस्टर तयार करा. डार्क बॅकग्राऊंड, निऑन लाइटिंग, एनर्जेटिक मूड, बोल्ड टायपोग्राफी, हवेत उडणारे कॉफी बीन्स, 4:5 इंस्टाग्राम फॉर्मॅट. आता याच्याने काय झालं, त्या एआय टूलला खूप डिटेल्ड समजलं की नक्की आपल्याला काय बनवायचंय. एआय टूल्स तुम्हाला कधीच नाही म्हणणार की अरे तुझा प्रॉम्प्ट छोटा आहे, मला थोडं अजून डिटेल्स देतो का? नाही. एआय टूल काय करणार, तुम्ही जे दिले त्यात ते बनवून देणार, मग ते कसंही असो. त्यामुळे तुम्हाला एक तर ही गोष्ट पण आहे की एआय टूल्स मध्ये आता क्रेडिट सिस्टम आहे. म्हणजे तुमच्याकडे समजा 100 क्रेडिट आहेत. उदाहरण घेऊया, 100 क्रेडिट आहे, जसं फ्री पिकला असतं. तुमच्याकडे 100 क्रेडिट आहेत, जितकं तुम्ही प्रॉम्प्ट टाकताय जनरेट करताय ते क्रेडिट संपत जातात. मग चुकीचा प्रॉम्प्ट टाकून तुम्ही क्रेडिट संपवण्यापेक्षा एकच चांगला प्रॉम्प्ट दिला आणि तुमचा आउटपुट परफेक्ट आला. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजून घ्यायचं की चुकीचे प्रॉम्प्ट्स नाही टाकायचे. जे की तर तुम्ही ह्या वेबिनार संपल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की चुकीचे प्रॉम्प्ट काय असतात आणि ते कसे नाही टाकायचे आणि काय टाकायचं. ठीक आहे. तर हे होतं बॅड प्रॉम्प्ट आणि गुड प्रॉम्प्टचा फरक. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आता तुम्हाला नोट करून घ्यायची ते हे प्रॉम्प्टचा फ्रेमवर्क. हे मी आपण आपल्या ऍड्स मध्ये पण मी दाखवलं होतं बऱ्यापैकी की प्रॉम्प्टचा मी, अच्छा सॉरी, एकच थोडस सांगून ठेवतो. मी ह्या साईडला आपला वेबिनार पण एका साईडला चालू ठेवलाय, त्यामुळे मी माझी नजर थोडीफार इकडे असणार आहे, कारण तुम्ही काय बोलता हे बघण्यासाठी. ठीक आहे. तर पुढे जाऊया. प्रॉम्प्ट फ्रेमवर्क हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, कारण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे तुम्हाला समजलंच पाहिजे. तर आता मी काही सुरुवातीच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला एक डिझाईन दाखवलं होतं. परत एकदा दाखवतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे डिझाईन, तर आता हेच डिझाईन याला आपण प्रॉम्प्टच्या फ्रेमवर्कनी रिडिझाईन करत जाणार आहोत.
ठीक आहे. तर प्रॉम्प्टचा फ्रेमवर्क काय आहे? हा, सगळ्यात पहिला पी